अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। रियाज भाई वातुक संगठन के जानिब से रियाज भाई को मुबारकबाद दी जाती है कि बहुत मेहनत कर कर बड़े पैमाने पर वो आंदोलन करे थे। चारों बदान माफ करे, उस सिलसिले में मुबारकबाद दिए। अल्लाह इनको कामयाब करे और ऐसा क्या भी संस्था के जानिब से दिए तो हम उनके पीछे साथ देंगे, जब भी साथ देंगे इंशाअल्लाह। सब रिक्शा वाले की तरफ से मुबारकबाद देंगे। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। यहाँ जो रियाज भाई सैयद वातुक संगठन के अध्यक्ष हैं, उन्होंने जो काम करे महाराष्ट्र लेवल पर पूरा अभी आज जो 50 रुपये दंड था रिक्शा वाले को माफ कराए, मुख्यमंत्री के इसको भी दिए निवेदन देकर महाराष्ट्र जो कलेक्टर को देखो जो माफ हुआ रिक्शा वाले का बहुत बड़ा फायदा हुआ। आज रिक्शा धंधे जो नहीं है कोई भी बेचारे जो रिक्शा चलाकर ये कर रहे थे दंड के बारे में पराया नहीं बोल को रियाज भाई पास जो हमेशा बोलते थे जो भी स्टॉप वाले हैं सोलापुर जिले के अपने तो बोलते थे, रियाज भाई बोलते थे उनको ये काम जो है करने का अपने बोल को तो जो है निवेदन दिए कलेक्टर को और उसका यश जो है बहुत जल्दी मिला है रियाज भाई को। और अल्लाह तबारक तआला उनकी उम्र में बरकत दें दे। ऐसा ही काम रिक्शा वाले के वास्ते खास तौर पर करें दे। बेचारे के वास्ते जो उनके हर चीज़ में महंगे है, घास महंगा है और घरों के खर्चे सब महंगे बोलकर वो देखकर अपने बतौर पर अपने प्राय खर्चे पर जो है ना वो काम करते हैं। अल्लाह ताला उनकी उम्र बरकत दे। तमाम रिक्शा वाले जो है सोलापुर ज़िले के उनके साथियों को उनकी दुआ है और उनको कामयाबी मिली। हम उनको तमाम रिक्शा वाले की तरफ से जो है ना मुस्लिम भाषा पेट हुतात्मा कुर्बान हुसैन रिक्शा स्टाफ की जानिब से मुबारकबाद देते हैं उनको, इतने कहते हैं अपनी जगह देते हैं। सर्वप्रथम मी एकता रिक्षा स्टॉप, दत्त मंदिर, कुर्बान हुसैन नगर रिक्षा स्टॉप, कालिका मंदिर, डी मार्ट रिक्षा स्टॉप, आसरा चौक रिक्षा स्टॉप, विजयलक्ष्मी रिक्षा स्टॉप आणि आपले सर्व रिक्षा चालक बांधव, आज आपण जे जल्लोष आणि जे गुलपोशी करत आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे आपल्याला जे 50 रुपये विलंब दंड आकारण्यात आलेला होता, जे 50 दिवस आपण कंटिन्यू संघर्ष केल्यानंतर आपल्याला विजय मिळालेला आहे, त्या विजयाबद्दल आपण आज जे माझा सत्कार केलेला आहे, या सत्काराचे प्रमुख हकदार आणि सिंहाचा वाटा जे आहे आपले सर्व रिक्षा चालक बांधवांची एकजुटता आणि एकता आहे। आपण एकजुटीने आणि एकतेने लढल्यामुळे आणि आपले संघर्षाला यश आलेलं आहे। आपण 22 मे 2024ला सर्वप्रथम आरटीओ ऑफिसला कळालं की 50 रुपये दंड चालू झालेला आहे। तर वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने 22 मेला पहिला निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी साहेब यांना निवेदन दिले। 7 दिवस आपण गप बसल्यानंतर 8व्या दिवशी 29 मेला आपण परिवहन आयुक्त यांच्याशी भेट घेतली। पौने 2 तास आपली चर्चा झाली, पण चर्चेमधून कोणताही मार्ग निघाला नाही। परिवहन आयुक्तांनी जे शब्द दिले होते, जे बोलणं केले होते की तुमच्याकडे फक्त 2च पर्याय आहे। एक पर्याय म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्टात जावा, दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही सरकारवर दबाव टाका। पहिला पर्याय आपल्याला सोसणार नव्हता का, म्हणजे सुप्रीम कोर्टात एक हेअरिंगसाठी 5-5 लाख रुपये खर्च आहे आणि दुसऱ्या पर्यायासाठी वाहतूक संघटना संयुक्त महासंघ सज्ज झाली। 31 मेला एकनाथ शिंदे साहेब माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांना निवेदने दिली, त्यांची पोच घेतली। 10 तारखेला आपण 10 जूनला आपण लाक्षणिक उपोषण पुकारला आणि त्यावेळेस आपण सर्व रिक्षा चालक बांधवांनी मोठा प्रतिसाद देऊन आणि पाठिंबा देऊन त्या लाक्षणिक उपोषणाला यशस्वी केलं। त्यानंतर आपण 20 तारखेला पुण्यात लाक्षणिक उपोषण महासंघातर्फे घेतला, 25 तारखेला जळगावमध्ये लाक्षणिक उपोषण घेतला। त्यानंतर आपण जे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने एक पाऊल पुढे टाकत संयुक्त कृती समितीची स्थापना 25 तारखेला केली आणि 29 तारखेला रिक्षा चालक निर्णायक मेळावा 29 जूनला आपण बेदे हॉलमध्ये एम्पिरियल हॉलमध्ये ठेवला। ते पण यशस्वी झाल्यानंतर तिथं आपण एक निर्णय घेतला की आपण 3 तारखेला मोर्चा काढणार आणि 16 तारखेला सोलापूर रिक्षा बंद आणि मुख्यमंत्री घेराव या घोषणा केले।
3 तारखेचा मोर्चा आपला यशस्वी झाला। माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देताना एकच सांगितलं की जर आपण आमची निवेदनाची दखल घेतली नाही तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे लढा घेतला होता त्या प्रकारे आम्ही कुठं घुसून आणि आमचे रिक्षाचालक कुठून मुख्यमंत्र्यांना घेराव करील हे आम्हालाही ठाऊक नसणार। आपण आम्हाला अटक करशील, आमचे नेते मंडळीला अटक करतील, पण सामान्य रिक्षा चालकांना अटक करणं सोपं नाही। तर तुम्ही याची दखल घ्या आणि आमची मुख्यमंत्री साहेबांशी बैठक लावून द्या। तर साहेबांनी 4 जुलैला साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांशी VCC बोलणं आपलं दाखवलं। ते बोलणं निष्फळ राहिला। मुख्यमंत्री साहेबांचं बोलणं होतं की एकादशी नंतर आपण बोलू, पण आमचं बोलणं होतं की एकादशीचे पहिले आपल्याला निर्णय पाहिजे, नाहीतर आम्ही घेराव करणारच। त्याच अनुषंगाने आपण 16 तारखेचे बंदची पूर्ण तयारी 10,000 पॉम्पलेट, 5,000 झंडे, 10,000 स्टिकर हे पूर्ण तयारी आणि आपले पूर्ण सभासद पदाधिकारी तयारीला लागलेले होते। ऐन वेळेस आपल्याला आनंदाची बातमी 11 जुलैला म्हणजेच 50 दिवसात आपल्याला आनंदाची बातमी मिळाली। याचा हे जे यश आहे हे पूर्ण चालक बांधव, पूर्ण संघटना आणि जेवढे आपले बांधव आहे त्यांचे संघर्षामुळे मिळालेला आहे। आपण सर्वजण माझा सत्कार केले। आज या सत्काराचा फक्त मी एकटाच नाही, आपले पूर्ण टीम आणि सर्व आपण लोकही सत्काराचे हकदार आहे। आपण एवढे लोक आले त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।